सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आषाढ पौर्णिमा आलेली आहे. आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा. तर आषाढ पौर्णिमा हा बुद्धाच्या धम्मामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जेव्हा वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाला बोधी प्राप्त झाली, सम्यक संबोधी प्राप्त झाली, ज्ञानाचा आविष्कार झाला, त्यानंतर आषाढ पौर्णिमेला त्यांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि साऱ्या जगाला ह्या धम्माची ज्योत तेजवली. तर अशा रीतीने बोधी प्राप्त झाल्यावर आणि सद्धम्माचा मार्ग गवसल्यानंतर बुद्धाच्या मनात शंका निर्माण झाली. त्याने या नवीन मार्गाचा, आपल्या धम्माचा प्रचार करावा, या धम्माची शिकवण द्यावी अथवा आत्मपूर्णत्वासाठी समर्पित प्रयास करावे असा प्रश्न त्यांना पडला. बुद्ध स्वतःशीच बोलू लागले, निस्संदेह मला धम्माचा मार्ग गवसला आहे, पण हा धम्म सामान्य माणसासाठी स्वीकारणे आणि आचरणात आणणे महाकठीण कर्म आहे. सुज्ञाकरिताही हा धम्म अति सूक्ष्म आहे. मनुष्य मात्र स्वार्थरत आहे. स्वार्थातच त्यांना आनंद वाटतो, स्वार्थातच त्यांना सुख वाटते. स्वार्थापेक्षा नैतिकता श्रेष्ठ आहे हा माझा सिद्धांत त्यांना ग्रहण करणे कठीण आहे. जर मी माझा धम्म कथन केला आणि इतरांना तो समजलाच नाही, किंवा त्यांना समजला पण त्यांनी स्वीकारलाच नाही, किंवा त्यांनी स्वीकारला पण आचरणात आणलाच नाही, तर त्यांना कष्ट होतील आणि मलाही क्लेश होतील. म्हणून मी जगातून निवृत्त होऊन संन्यस्त जीवन जगून स्वतःचाच उद्धार का करू नये, अशा तऱ्हेची त्यांच्या मनात तर्क कुतर्क यायला लागले. तेव्हा बुद्धाच्या ह्या चित्ताची अस्वस्थता ब्रह्मसंपत्तीला जाणवली. बुद्धाच्या मनात काय चालले आहे त्याला जाणवले. त्याने विचार केला की जर तथागत निष्क्रियतेकडे वळणार असतील, जर बुद्ध आपल्या धम्माचा उपदेश देणार नसतील, तर संसाराचा निश्चितच नाश होणार, जग निश्चितच विनाशाला प्राप्त होणार. चिंताग्रस्त होऊन ब्रह्मसंपत्तीने ब्रह्मलोकाचा निरोप घेतला आणि तो बुद्धापुढे उपस्थित झाला आणि त्यांना, भगवंतांना विनंती केली. दोन्ही कर जोडून तो म्हणाला, आता आपण सिद्धार्थ गौतम राहिला नाही, आता आपण बुद्ध आहात, आपण सम्यक संबुद्ध आहात, आपणास बुद्धत्व लाभले आहे, आपण तथागत आहात. आपण मनुष्य मात्रांना धम्माचा प्रकाश देण्यापासून कसे विमुख करू शकता? मनुष्य मात्रांना दुःखाच्या मार्गाहून परावृत्त करण्यापासून आपण कसे विमुख होऊ शकता? या जगी प्राणी मात्र अपवित्र आहे, अपमंगल आहे. जर त्यांना धम्माचे ज्ञान प्राप्त झाले नाही तर ते विनाशास प्राप्त होतील. कोणी गिरीशिखरावर उभा राहून गिरीपायथ्याशी उभ्या असणाऱ्या लोकांना पाहतो, तसेच आपण प्रज्ञा शिखरावर उभे आहात. हे भगवान, आपल्या दुःखाचा नाश झाला आहे. आपण आपल्या चहूकडे उभ्या असलेल्या या मनुष्य मात्रांकडे पहावे. ते दुःख सागरात बुडाले आहेत असे आपणास दिसेल. हे वीर श्रेष्ठ, हे अजय, हे सार्थवाह, हे जन्म ऋणातून मुक्त महामानवा, उठा.
जगाच्या कल्याणार्थ विचरण करा. जगापासून विमुख होऊ नका. हे भगवान, आपण कृपा करावी. आपला धम्म मनुष्य आणि देवतांना सांगावा. ह्या जगात दुःख आहे. हे जग दुःखाने परिपूर्ण आहे. हे बुद्धाने जाणले. हातावर हात ठेवून संन्याशाचे निवृत्त जीवन जगणे आणि या जगी दुःख असेच कायम राहू देणे योग्य नाही, हेही बुद्धांना जाणवले. बुद्धांनी ब्रह्मसंपत्तीचा अनुरोध स्वीकारला. त्यांनी जगाला धम्माचा उपदेश द्यायचा निश्चय केला. ब्रह्मसंपत्तीला असे वाटले की बुद्धाने सामान्य जनांना धम्मोपदेश द्यावा. याकरिता बुद्धाने मन वळविण्यात मी सफल झालो आहे, मी निमित्त ठरलो आहे, याची त्याला प्रसन्नता वाटली. त्यांनी बुद्धांना नमस्कार केला. त्यांनी बुद्धाला प्रदक्षिणा घातली. त्यांनी बुद्धाकडे दृष्टिक्षेप केला आणि त्याने बुद्धांचा निरोप घेतला. परतीच्या मार्गावर तो जगाला घोषित करीत होता, हा शुभ संदेश ग्रहण करा व प्रसन्न व्हा. बुद्धाला या जगातील दुःख आणि कष्टाचे मूळ कारण ज्ञान झाले आहे. बुद्धाला त्यातून मुक्तीचा मार्गही गवसला आहे. बुद्ध दुःखी, कष्टी, निराश जनांना संतोष प्रदान करील. बुद्ध युद्धग्रस्तांना शांती प्रदान करील. ज्यांचे धैर्य समाप्त झाले आहे त्यांना धैर्य प्रदान करील. जे दलित आणि पीडित आहेत त्यांच्या जीवनात तो आशा आणि विश्वास निर्माण करील. जीवनात निरंतर दुःख आणि कष्ट भोगणाऱ्यांनो, निरंतर न्यायाची अपेक्षा करणाऱ्यांनो, तुम्ही हा सुखसंवाद ऐकून प्रसन्न व्हावे. दुःख आहेत, त्यांच्या व्रणावर हुंकर घालण्यासाठी क्षुधित आहेत. त्यांच्या क्षुधा शांत करण्यासाठी भागलेले आहेत. त्यांचे कष्ट हरण्यासाठी तृषार्त आहेत. त्यांच्या तृष्णा तृष्टीसाठी अंधकारात आहेत. त्यांना प्रकाश दिसावा यासाठी आणि परित्यक्त आहेत त्यांच्या कल्याणासाठी बुद्ध आपला धम्म सांगणार आहेत. तुम्ही प्रसन्न व्हावे. बुद्धाचा धम्म हा मैत्रीचा धम्म आहे. जे परित्यक्त आहेत, त्यागलेले आहेत, ज्यांचे कोणीही नाही अशांनाही अंगीकारण्याची इच्छा व्हावी अशी प्रेरणा देणारा हा धम्म आहे. जे पतित आहेत त्यांच्या उत्थानाची प्रेरणा देणारा हा धम्म आहे. जे पदतलित आहेत, वारसाहीन आहेत, ज्यांच्याकरिता ह्या धम्मात समतेचा दिव्य अलौकिक मार्ग आहे. हा मार्ग त्यांना प्रगती पथावर अग्रेसर करेल. बुद्धाचा धम्म हा सद्धम्म आहे आणि या पृथ्वीवर सद्धम्माचे राज्य स्थापन व्हावे असा बुद्धाचा हेतू आहे. बुद्धांचा धम्म हा सत्याचा धम्म आहे, पूर्ण सत्याचा धम्म आहे. या धम्मात सत्याशिवाय काहीही नाही. बुद्धाचा धम्म म्हणजे सत्य आणि सत्तेच आहे. बुद्ध धन्य आहेत कारण त्यांचा धम्मपथ हा विवेकाचा पथ आहे. हा मिथ्या विश्वासापासून मुक्तीचा पथ आहे. धन्य तो बुद्ध जो सत्याचा मार्ग दाखवतो. धन्य तो बुद्ध जो शांती प्रवण असा निर्वाणाचा मार्ग दाखवतो. धन्य तो बुद्ध कारण त्यांचा धम्म मैत्री, करुणा आणि भ्रातृभाव शिकवतो. धन्य तो बुद्ध कारण त्याचा धम्म आपल्या बंधू बांधवांच्या मुक्तीला कारण ठरतो. अशा रीतीने ब्रह्मसंपत्तीने साऱ्या जगाला सांगितलं आणि आनंद व्यक्त केला की बुद्ध हे धम्म प्रसारासाठी, धम्मचक्र प्रवर्तनासाठी तयार झालेले आहेत. त्यानंतर चारणात इथे भगवान निघाले. आपल्या धम्माचा उपदेश देण्याचा निर्णय घेतल्यानंतर बुद्धांनी स्वतःशीच प्रश्न केला की मी कोणास प्रथम धम्मदीक्षा द्यावी, मी कोणास प्रथम धम्मोपदेश द्यावा.
त्यांच्या मनात प्रथम आलार कालांचा विचार आला. बुद्धाच्या दृष्टीने तो विद्वान होता, तो सुज्ञ होता, तो बुद्धिमान होता आणि तो निर्मल होता. जर प्रथम त्यालाच धम्मोपदेश केला तर. परंतु त्यांना समजले की आलार कालांचा मृत्यू झाला आहे. नंतर उद्धक रामपुत्रांना धम्मोपदेश देण्याचा विचार केला, पण त्याचाही मृत्यू झाला होता. नंतर बुद्धाला ते 5 परिव्राजक आठवले. ते निरंजना नदी काठी त्याच्या सोबत होते. तेव्हा बुद्ध तपश्चर्या आणि कायाक्लेश यात मग्न होते. जेव्हा बुद्धाने तपश्चर्या आणि कायाक्लेशचा मार्ग त्यागला, तेव्हा त्यांनी संतप्त होऊन त्याचा त्याग केला होता. त्या परिव्राजकांनी त्याच्याकरता खूप काही केले होते. त्यांनी त्याची सेवा केली होती, त्यांनी त्याची काळजी घेतली होती. बुद्धाने स्वतःशीच प्रश्न केला, मी जर प्रथम त्यांनाच माझ्या धम्माची दीक्षा दिली तर. बुद्धाने त्यांच्याविषयी चौकशी केली. तेव्हा बुद्धांना असे समजले की सारनाथ येथे ऋषीपतनच्या मृगदाय वनात त्यांचे वास्तव्य आहे. तेव्हा ते त्यांच्या शोधात निघाले. ते 5 परिव्राजक त्यांनी बुद्धांना येताना पाहिले. त्यांचे स्वागत करायचे नाही असे त्यांनी ठरवले. त्यांच्यापैकी एक म्हणाला, मित्रांनो, श्रमण गौतम येत आहे. त्यांनी तपस्वी जीवनाचा त्याग करून समृद्धी आणि विलासाचा मार्ग स्वीकारला आहे. त्याने पाप केले आहे. आपण त्याला अभिवादन करू नये. आपण त्याच्या स्वागताला उभे राहू नये. आपण त्याचे भिक्षापात्र आणि चिवर ग्रहण करू नये. आपण त्याच्यासाठी एका आसनाची व्यवस्था मात्र करू. त्याप्रमाणे एकाने आगमन आसनाची व्यवस्था केली. त्याची इच्छा असेल तर तो आसन ग्रहण करेल. यावर सर्व सहमत झाले. परंतु जेव्हा बुद्ध त्यांच्या निकट पोहोचले, तेव्हा ते परिव्राजक आपल्या निर्णयावर दृढ राहू शकले नाही. त्याच्या व्यक्तिमत्वाने ते एवढे प्रभावित झाले की ते आपल्या स्थानी उठून उभे राहिले. एकाने त्यांचे भिक्षापात्र ग्रहण केले, दुसऱ्याने त्यांचे स्तीवर ग्रहण केले, तिसऱ्याने त्यांच्यासाठी आसन मांडले, चौथा पाद प्रक्षालनासाठी जल घेऊन आला. हे खरोखरच अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते. अशा प्रकारे उपेक्षावान होते ते त्यांच्या प्रती आता श्रद्धावान झालेले आहे. तर अभिवादन करून कुशलक्षेमानंतर परिव्राजकांनी बुद्धांना विचारले की अजूनही त्यांचा संन्यस्त जीवनावर, तपश्चर्यावर विश्वास आहे काय? बुद्धांनी नकारार्थी उत्तर दिले. बुद्ध म्हणाले, जीवनाचे 2 ध्रुव आहेत. एक जीवन म्हणजे भोगविलासाचे जीवन आणि दुसरे जीवन म्हणजे कायक्लेशाचे जीवन. एक म्हणतो खाऊ पिऊ आणि मौज करूया, कारण उद्या आपण सर्व मरणार आहोत. दुसरा म्हणतो वासनांचा अंत करा, कारण वासना पुनर्जन्माचे निमित्त आहे. बुद्धाने जीवनाचे दोन्ही मार्ग नाकारले, कारण त्यांच्या मते हे दोन्ही मार्ग मनुष्य जीवनाला अयोग्य आहे. मध्यम मार्गावर त्यांचा विश्वास होता. हा मध्यम मार्ग भोगविलासाचा नाही किंवा काया क्लेशाचाही नाही. या दोन्ही ध्रुवांच्या मध्ये एक जीवनाचा मार्ग आहे, मध्यम मार्ग आहे. तुम्ही हे जाणून घ्यावे की मी या मध्यम मार्गाचा उपदेशक आहे. अशा रीतीने भगवंतांनी मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग हा एकायनो मग्गो असं सांगितलेलं आहे. या धम्माचा केंद्रबिंदू मनुष्य आहे. या पृथ्वीवर जिवंतपणी माणसातील संबंध हा या धम्माचा केंद्रबिंदू आहे. ही तथागतांच्या धम्माची प्रथम मान्यता हवी. तथागतांच्या धम्माची दुसरी मान्यता, मनुष्य मात्र दुःखी, कष्टी आणि दरिद्री जीवन जगतात. हे जग दुःखाने व्यापलेले आहे. या जगातून दुःखाचा विनाश
हाच या धम्माचा एकमेव हेतू आहे. या व्यतिरिक्त धम्म म्हणजे अन्य काहीही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाशाचा मार्ग दाखवणे हेच या धम्माची आधारशिला आहे. हाच या धम्माचा पाया आहे. हाच या धम्माचा एकमेव तर्कसंगत आधार होय. जो धर्म या बाबींना मान्यता देत नाही तो धर्म धर्मच नव्हे. बुद्धांनी अशा रीतीने पुढे तथागत म्हणाले, ह्या पावन पथाच्या मान्यतेनुसार जीवनाची पुढील तत्वे आहेत. त्यांनी पंचशीलाची उपदेश इथे केला. कोणालाही आहत न करणे, हिंसा न करणे, चोरी न करणे किंवा दुसऱ्याच्या संपत्तीवर आपला हक्क न सांगणे, असत्य कथन न करणे, व्यभिचार न करणे आणि मादक द्रव्याचे सेवन न करणे ही पंचशिला ह्या धम्माचा आधार आहे. तथागत म्हणाले, या तत्वांना मान्यता देणे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. जीवनात आपण केलेले कर्म तपासून पाहण्यासाठी प्रत्येक माणसाच्या जीवनात काही मानदंड असणे आवश्यक आहे. तथागत म्हणाले, माझ्या धम्मानुसार हे 5 शील जीवनात भल्या वाईटाचे मानदंड आहे. अशा रीतीने भगवंतांनी पुढे उपदेश केला. बुद्धाने परिव्राजकांना अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला. अष्टांगिक मार्गाचे 8 तत्वे आहेत सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, सम्यक व्यायाम आणि सम्यक समाधी. अशा रीतीने भगवंतांनी आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला. आर्य अष्टांगिक मार्गाची जी सम्यक दृष्टी अत्यंत महत्वाची आहे. परिव्राजकांनी प्रश्न केला. यावर भगवान म्हणाले, सम्यक दृष्टीचे अंतिम ध्येय अविद्येचा नाश हेच आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीचे विरोधी आहे. अविद्या म्हणजे आर्य सत्याविषयीचे अज्ञान, दुःखाचे अस्तित्व आणि दुःखाचा विनाश याविषयीचे अज्ञान आहे. तर सम्यक दृष्टी अत्यंत महत्वाची आहे. सम्यक संकल्प याचा अर्थ आमचे ध्येय, आमचे कर्म, आमच्या अपेक्षा, आमच्या आकांक्षा या श्रेष्ठ आणि कल्याणकारी असाव्यात. त्या अयोग्य आणि अकल्याणकारी असू नयेत. तिसरं सम्यक वाणी. सम्यक वाणी म्हणजे सत्यच कथन करणे, असत्य कथन न करणे, दुसऱ्या प्रती अभद्र कथन न करणे, दुसऱ्याची निंदा न करणे, दुसऱ्या प्रती अपशब्द कटुवचन कथन न करणे, दुसऱ्या प्रती विनम्र आणि भद्र कथन करणे, निरर्थक व्यर्थ मूर्खतापूर्ण कथन न करणे, वाचा सार्थक उद्देश व्हावी. मी स्पष्ट केल्याप्रमाणे सम्यक वाणी ही भयाचा किंवा पक्षपाताचा परिणाम असू नये. सम्यक वाणीचा व्यवहार हा संबंधित श्रेष्ठ व्यक्ती काय म्हणेल किंवा यामुळे माझी कोणती हानी होईल या विचारांनी किंचितही प्रभावित असू नये. सम्यक वाणीचे मापदंड श्रेष्ठीची आज्ञा किंवा व्यक्तिगत लाभाची अभिलाषा होऊ शकत नाही. सम्यक कर्मांत म्हणजे योग्य आचरणाची शिक्षा देतो. आमचे प्रत्येक कर्म दुसऱ्यांच्या भावना आणि अधिकारांचा आदर करूनच केले गेले पाहिजेत. सम्यक कर्मांताचे मापदंड काय? तर अस्तित्वाच्या मूलभूत नियमाशी किंवा जीवनाच्या मूलभूत नियमाशी सामंजस्य राखून जेव्हा माणूस कोणतेही कर्म या नियमाशी सामंजस्य साधून करतो तेव्हा ते कर्म सम्यक कर्मांताशी सुसंगत आहे असे समजावे. माणसाला आपली आजीविका अर्जित करावीच लागते. ही आजीविका अर्जित करण्याचे अनेक मार्ग आहेत. काहीही नाहीत
काही श्रेष्ठ आहेत. हीन मार्ग इतरांना घायाळ करतात, इतरांवर अन्याय करतात. श्रेष्ठ मार्ग इतरांना आहत करीत नाहीत, इतरांवर अन्याय करीत नाही. हा श्रेष्ठ मार्गाने प्राप्त आजीविकेलाच सम्यक आजीविका म्हणतात. तर अशा रीतीने सम्यक आजीविका हे आर्य अष्टांगिक मार्गाचे महत्वाचे अंग आहे. सम्यक व्यायाम म्हणजे अशा प्रवृत्ती चित्तात उदयास आल्या असतील तर त्यांचा विनाश. म्हणजे मूर्ख प्रवृत्ती, चित्त प्रवृत्ती ज्या खराब असतील त्या चित्त प्रवृत्ती जर उदयास आल्या असतील तर त्यांचा विनाश करणे. तिसरे म्हणजे आचरणासाठी चित्तात योग्य प्रवृत्ती विकसित करणे. अशा रीतीने सकारात्मक प्रवृत्ती चित्तात विकसित झाल्या असतील त्यांची वृद्धी करावी, त्या अधिक विकसित व्हाव्यात असे प्रयास करावे. सम्यक स्मृतीचा अर्थ आहे प्रवणता, चित्ताची एकाग्रता. याचा अर्थ चित्ताची निरंतर जागरूकता, चित्ताने अकुशल वासनावर निरंतर दृष्टी ठेवणे, यालाच सम्यक स्मृती म्हणतात. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती यांच्या आचरणात 5 बाधा येतात. नंतर सम्यक समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता, समाधीतून आत्मप्रेरित ध्यानावस्था प्राप्त होते, यात शंका नाही. समाधीमुळे या 5 बाधांना निलंबित ठेवता येते. त्या 5 बाधा कोणत्या आहेत? लोभ आहे, द्वेष आहे, आलस्य आहे, विचिकिच्छा आहे आणि अनिश्चय. ह्याच त्या बाधा आहेत आणि त्या बाधा सम्यक समाधीने दूर करता येतात. अशा रीतीने ह्या आर्य अष्टांगिक मार्ग आहे. बुद्धांनी यापुढेही सांगितले की पुढे सांगितले 10 पारमिता. सद्गुण पथ याला म्हणतात, सद्गुण पथ. यानंतर पुढे सांगितला हे सद्गुण कोणते आहेत? शील आहे, दान आहे, उपेक्षा आहे, नैष्कर्म्य आहे, वीर्य आहे, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री आहे. परिव्राजकांनी बुद्धांना या सद्गुणांचा अर्थ विचारला तेव्हा प्रत्येकाचं त्यांनी अर्थ विशद केला आणि सगळ्यांना समजावून सांगितलं की शील म्हणजे नैतिक प्रवृत्ती, नैष्कर्मे म्हणजे सांसारिक काम वासनांचा त्याग, दान म्हणजे फक्त धनसंपदाच नव्हे तर देहाचे अवयव किंवा प्रसंगी दुसऱ्याच्या कल्याणाकरिता प्राणाचाही त्याग करणे. हा त्याग करताना मोबदल्यात कशाचीही अपेक्षा करू नये. वीर्य म्हणजे सम्यक श्रम, शांती म्हणजे क्षमाशीलता, सत्य म्हणजे मिथ्या कथन न करणे, अधिष्ठान म्हणजे आपल्या उद्देशाकरिता दृढ संकल्प करणे, करुणा म्हणजे मनुष्य मात्राप्रती प्रेमपूर्ण दया दाखवणे, मैत्री म्हणजे भातृभावाचा विस्तार सर्व मनुष्य मात्रापर्यंत करणे. फक्त मित्राप्रतीच नव्हे तर वैऱ्याप्रतीही भाव म्हणजे मैत्री फक्त मनुष्य मात्रापर्यंतच नव्हे तर सर्व प्राणी मात्रांपर्यंत भातृभाव म्हणजे मैत्री निर्माण करणे. उपेक्षा म्हणजे अनासक्ती. अनासक्ती उदासीनतेपेक्षा भिन्न आहे. ही चित्ताची अशी अवस्था आहे की ज्यात प्रिय अप्रिय असे काहीही नसते. प्रत्येकाने आपल्या सर्व क्षमतेनिशी या सद्गुणांवर हुकूम आचरण केलेच पाहिजे, म्हणजे त्यांना पारमिता म्हटलेले आहे. अशा रीतीने बुद्धांनी अनेक प्रकारे आपल्या धम्माचा अर्थ त्या 5 परिव्राजकांना समजावून सांगितला. मग त्यावरून ह्या 5 परिव्राजकांचा प्रतिसाद जो मिळाला त्याबद्दल त्या 5 परिव्राजकांना ह्या सत्यार्थाने नवीन धर्म आहे याची जाणीव झाली
त्यांना जीवनाच्या समस्येविषयीच्या धम्माच्या नवीन दृष्टिकोनाचे एवढे प्रभावित त्यांना केले गेले की ते एक मुखाने वदले. जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्म संस्थापकाने धर्माचा खरा आधार मानवी दुःख आहे हे शिकवण दिली नाही. जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्म संस्थापकाने दुःखाचे निराकरण हा धर्माचा उद्देश आहे ही शिकवण दिली नाही. जगाच्या इतिहासात मानव मुक्तीचा असा मार्ग कोणीही शिकवला नाही. हा मार्ग साधा आणि सोपा आहे. अप्राकृतिक आणि अपौरुषीय शक्तीच्या हस्तक्षेपापासून मुक्त आहे. हा मार्ग स्वतंत्र आहे. हा मार्ग आत्म्याप्रती श्रद्धा, ईश्वराप्रती श्रद्धा, मृत्यूनंतरच्या जीवनापाशी श्रद्धा यांचा विरोधक आहे. जगाच्या इतिहासात कोणीही असा धर्म प्रतिपादला नाही. या धम्माचा ईश्वरीय वचनाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. हा धम्म ईश्वरीय आदेशाचा परिणाम नाही. धम्मदेशना तत्वे ही माणसाच्या सामाजिक गरजातून उत्पन्न झाली आहेत. त्यांचा आधार माणसांच्या सामाजिक गरजा आहेत. जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्माने मोक्ष म्हणजे सुख, मोक्ष म्हणजे शांती अशी संकल्पना मानली नाही. असे सुख जे मनुष्याला या जगात, या जीवनात धम्मानुसार जीवन जगून प्राप्त होऊ शकते. बुद्धाने आपल्या नवीन धम्माचा उपदेश दिल्यानंतर तो श्रवण करून परिव्राजकांनी तथागतांच्या कथनाला उपरोक्त प्रतिसाद दिला. त्यांच्या मते त्यांना बुद्धात जीवन सुधारक आढळला, जो नैतिक ध्येयाने प्रेरित आहे, जो तत्कालीन बौद्धिक ज्ञानाशी सुपरिचित आहे, त्याच्यात मौलिकता आहे, त्याच्यात धैर्य आहे, तो विरोधी विचारही दृढतेने मांडू शकतो. त्यांनी मुक्तीचा मार्ग प्रतिपादित केला आहे आणि ही मुक्ती या जीवनात आत्मसाधना आणि आत्मसंयमाने चित्त परिवर्तन करून प्राप्त होऊ शकते. बुद्धाप्रती त्यांच्या चित्तात असीम श्रद्धा उपजली. त्यांनी त्यांच्या प्रती अविलंब आत्मसमर्पण केले. त्याने त्यांना शिष्य म्हणून स्वीकारावे अशी त्यांनी प्रार्थना केली. बुद्धाने त्यांना ये ही भिक्खवे म्हणून भिक्खू संघात दीक्षित केले. ते पंचवर्गीय भिक्खू म्हणून प्रसिद्ध पावले. अशा रीतीने भगवंतांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन केले. ते धम्म आज ह्या जगाला उजेड देत आहे. सारं जग त्याच्या प्रकाशात न्हाऊन जात आहे. खरा माणसाच्या जीवनाचा अर्थ ह्या धम्माने जगाला दिलेला आहे. म्हणून बुद्धांना लाईट ऑफ आशिया असे एडविन अर्नाल्ड यांनी म्हटलेले आहे. खरोखर बुद्ध हे लाईट ऑफ वर्ल्ड, लाईट ऑफ युनिव्हर्स असं म्हणता येईल. धन्यवाद. आजच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आपणा सर्वांना ह्या शुभेच्छा. हा संवाद आपण बुद्ध आणि त्याचा धम्म हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या पवित्र ग्रंथातून हा घेतलेला आहे. त्याचे आपण पुन्हा पुन्हा श्रवण करावे ही विनंती. आणि आपणास हे कथन आवडले असल्यास आपण कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स द्यावे आणि लाईक करावे आणि ह्या धम्मसूर्य DLK चॅनलला सबस्क्राईब करावे. केले नसल्यास सबस्क्राईब करावे ही विनंती. जय भीम. नमो बुद्धाय.